काही दिवसांपूर्वी सिंदखेड राजा शहरात राजे लकोजीराव जाधव परिसराचं उत्खनन आणि डागडुजीचे काम सुरू असताना त्या खोदकामात पुरातत्व खात्याला शंकराचं मंदिर सापडलं. मंदिराला खोदत आणखी पुढे गेल्यावर त्यांना भगवान विष्णूंची 6 फूट उंच आणि 3 फूट रुंद अशी रेखीव मूर्ती सापडली. सिंदखेड राजा म्हणजे माता जिजाऊंचं माहेरघर. या मूर्तीत समुद्र मंथनाचं दृश्य असून अखंड दगडात कोरलेली ही मूर्ती इतक्या वर्षांनंतर देखील अगदी जशीच्या तशी आहे. या मूर्तीत शेषनागावर विराजमान विष्णूंचा चरण स्पर्श करताना माता लक्ष्मी, विष्णूंच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, नाभीतून उत्पन्न झालेलं कमळ आणि त्यावर बसलेले ब्रह्म दिसत आहेत. मूर्तीच्या वरील बाजूस एका बाजूला दैत्य तर दुसऱ्या बाजूला दानव अमृतासाठी युद्ध करताना दिसत आहेत. पुरातत्व खात्याच्या मते ही मूर्ती 11व्या शतकातील म्हणजेच 1100 वर्ष जुनी आहे. खोदकामात मूर्ती सापडण्याची ही पहिलीच वेळ नसून आतापर्यंत नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया यासारख्या बऱ्याच देशांमध्ये हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या सापडलेल्या